नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, ह्या छानशा व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे थोडेसे तुम्हाला फोटोज दिसत असतील तर ते शेतातले आहे. कसं आपल्याला निसर्गानं किती छान देण दिलेली आहे ना. तर तीच थोडंसं दाखवण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे. आमच्या इकडं अमावस्या असते, अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या असते. आणि ह्या दिवशी सर्वजण काय करतात, शेतामध्ये जातात आणि मस्त जेवण वगैरे करतात, छान वाटतं. तर तुमच्याकडं हे असतं का ते नक्की सांगा. तरी तर मी तयार झालेली आहे आणि आता जाणार आहोत आम्ही शेतामध्ये. सगळे गेलेले आहेत पुढं आणि अक्षरशः घरी कोणीच राहत नाही, लॉक लावून सगळेच आपल्या शेतामध्ये जातात. तर हे शेतात जाताना असं थोडंसं शूट केलं होतं. तिथं गेल्यानंतर लगेच हे बोरीचं झाड होतं. बोरीच्या झाडाला तर बोरं नव्हते, पण जे काही होते थोडेसेच 2-4 तेच लेकरांना शोधून खाण्यात मजा वाटत होते. गेल्यानंतर आम्ही तिथे अगोदर काय केलेलं आहे, आपले शेतातले जे देव वगैरे असतात ना, त्यांची पूजा करून घेतली. त्यांची अगोदर पूजा करायची आणि मगच सर्वांनी जेवण करायचं असं असतं. तर हे ताट भरून ठेवलेलं होतं आणि आता धरणी आईची पूजा करायची होती. आमच्या सासूबाई इथं करत होत्या पूजा. असं छानसं एक खोप वगैरे करतात, म्हणजे घरा टाईप करतात, तसं असतं. तर इथं पूजा वगैरे सर्व झाल्या. जे आपण वर्षभर धरणी माता आपल्याला अन्न वगैरे देते ना, त्यासाठीच आपण धरणी मातेची आज पूजा करत असतो. आणि हे अशा प्रकारे एक झोपडी केल्या टाईप करतात आणि त्यामध्ये मातीच्याच लक्ष्मी वगैरे करून ठेवतात. त्यानंतर इथं केले होते आम्ही जेवण. सर्व पुरुष मंडळींचे जेवण झाले होते, त्यानंतर आम्ही केले. आणि जेवायला पण छान होतं बरं. आंबील असते, आंबील खीर हा मेनू असतो, तर तो करायलाच पाहिजे. आणि ह्या आमच्या जाऊबाई आहेत, ह्या पलीकडल्या सासूबाई आहेत. त्यानंतर जेवण झालं का थोडंसं असतंच फोटोशूट वगैरे इथं लेकरांचं. तर मयूनं हे असं काही इथं केलेलं होतं. तिला खूप मजा वाटत होती की माझा फोटो काढ, कारण सर्व असं हिरवं हिरवंगार वाटत होतं. आणि तिनं ते नवीन गाणं आहे ना, त्या ट्रेंडवर नवीन गाण्यावर तिने हे असं थोडंसं केलं होतं. ते गाणं वाजवलं असतं, पण नंतर कॉपीराईट येण्याचा प्रश्न येतो, त्यासाठी गाणं काय म्यूटच करून. हे बघा, इथं आता नारी शक्तीचा विजय म्हटल्यासारखंच आहे. मयू विवेकला असं ओढत होती वरती आणि ते बघून एकदम हसायला येत होतं. आणि हे इथं सारखं सुरूच होतं, माझं कर, माझा व्हिडिओ कर, असं होतं. तर त्यानंतर इथं पाणी वगैरे थोडंसं सोडलेलं होतं. तर तेच इथं थोडंसं भरून घेतलं जनावरांसाठी वगैरे. भांडे पण होते, ते पण घासून घेतले. आणि छान असं मोरपीस होतं पडलेलं, किती छान दिसतं. हेच तर निसर्गाची देण आहे ना. तर बघा, त्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी परत आलोत. आणि येताना हा कारखाना दिसत होता. तर हा कारखाना कुठला आहे ना, ते तुम्हाला जर समजत असेल तर नक्कीच मला सांगा. आणि हा उड्डाणपूल पण कुठला आहे ना, ते नक्कीच मला सांगा. तर अशाच आपले ब्लॉग बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कर.